आज आपण जे सीझनमध्ये राहत नाही ते बनवणार आहोत. तर त्यासाठी आज आपण एक वेगळा फ्लेवरचा केक जे की सीझनमध्ये नाही आहे त्या फ्लेवरचा केक आपण इथे बनवत आहोत. आणि आज आपण मँगो फ्लेवर जे की सीझनमध्ये नाही आहे तर ते आपण क्रशच्या रूपात, तर मी हे थोडं घरी केलेली होती तर तेच मी इथे यूज केलेलं आहे. तर कस्टमरांना केक खूप आवडलेला आहे. सीझन नसतानाही मँगोचा टेस्ट त्यांना मिळाला. तर इथे आपला जो मँगो फ्लेवरचा केक आहे तो इथे मी करत आहे. 3 लेअरमध्ये कट केली आणि त्याला फिलिंग करून घेतली मँगो फ्लेवरची. आणि त्यानंतर ड्रॉप येलो आणि एक ड्रॉप पिंक कलर असं मी हे कलर इथे लावून घेतलेला आहे. आणि हा जो स्क्रॅपरने जी डिझाईन केली ती माझी फेवरेट आहे. त्यानंतर तुम्ही तो स्क्रॅपर घेऊ शकता, खूप छान डिझाईन येते त्याने. त्यानंतर इथे मी एक टूथपिक घेतलेली आहे आणि टूथपिक घेऊन मी इथे हाफ सर्कलमध्ये जसं फ्लावर असते त्यासारखं इथे मी ड्रॉ करत आहे. आणि कस्टमरांनी अशी काही डिझाईनची डिमांड केलेली नव्हती, ती डिझाईन मीच करत आहे. तर त्यासाठी ते मी टूथपिकच्या मदतीने ड्रॉ करत आहे जेणेकरून इथे कुठलीही गडबड होऊ नये. त्यानंतर इथे मी ओपन टीथ नोझल घेतलेली आहे आणि सेम कलरची क्रीम जी आहे ती फिल करून मी जे सर्कलवर जी लाईन ड्रॉ केलेली आहे हाफ सर्कलमध्ये तिथे मी त्या पायपिंग बॅगने त्याच सेम कलरने इथे मी जे फ्लावर्स आहेत ते हळूहळू ड्रॉ करत आहे. सो तुम्ही पाहू शकता. त्यासाठी मी इथे क्लिप जी आहे ती थोडी स्लो केलेली आहे जेणेकरून तुम्ही ही डिझाईन पाहू शकतात. आणि झाल्यानंतर खरंच खूप सुंदर दिसते ही डिझाईन. कस्टमरांना डिझाईन प्लस केकची टेस्ट खूप आवडली आणि त्यांना मेन म्हणजे विदाऊट सीझन मँगो फ्लेवर मिळाला त्यामुळे त्यांना खूप जास्त आवडलेला आहे. तर इथे आपला केक जो आहे तो झाल्यानंतर मी काय केलं, सेम त्याच कलरची जी उरलेली क्रीम होती त्यामध्ये पुन्हा एक ड्रॉप पिंक कलर टाकली आणि सेम नोझलने वर फ्लावर केली आहे. आणि त्यानंतर साईडलाही थोडे थोडे मोदक करून घेतले आणि त्यानंतर व्हाईट स्प्रिंकल लावली आणि आपला केक इथे रेडी झालेला आहे. कस्टमरांना मी केक दिली. कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहत राहा. आणि आवडल्यास एक लाईक करा. धन्यवाद.